वडगाव येथील बौद्ध बांधव पिण्याच्या पाण्यापासून आजही वंचित. ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष. रहिवासी नागरिकांचा बीडीओ कार्यालयात टाहो. आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचं संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क. पुसद तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत येथील बौद्ध बांधव आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित. ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्वात दुर्लक्ष. वरिष्ठ प्रशासन लक्ष देतील काय? बौद्ध बांधव पिण्याच्या पाण्यासाठी धडकले बीडीओ कार्यालयात. सविस्तर वृत्त असे की भारत देश आज अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे, परंतु आजही शहरांचा विकास व खेडे मात्र अजूनही भकास अशीच परिस्थिती दिसत आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे वडगाव ग्रामपंचायत येथे बौद्ध वस्तीमधील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. हे मात्र शोकांतिका. या संपूर्ण प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र सर्रास दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी अमोल कुमार देवीदास आंदेलवाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय पुसद येथे बोलताना सांगितले. ग्रामपंचायत वडगाव अंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बौद्ध बांधव नागरिकांना आजही खूप पायपीट करावी लागते. ग्रामपंचायत मार्फत कोणत्याही प्रकारची नळ व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही. ग्रामपंचायत मार्फत पाण्याची टाकी, नळ योजना व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी वडगाव येथील बौद्ध बांधव महिला नागरिक यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पुसद यांच्या दालनामध्ये महिलांनी एकगच टाहो फोडला. पाणी उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे देण्यासाठी निवेदन देण्यात आले. येत्या 2 दिवसात पाण्याची व्यवस्था न झाल्यास हंडा कळशी बचाव उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला. यावेळी प्रामुख्याने उपस्थित राजरत्न कांबळे, संतोष कांबळे, देवानंद इंगोले, जगदीश शिंदे, विकास पाईकराव, सुनील पाईकराव, रोहन पाईकराव, शशिकलाबाई पाईकराव, बेबीताई इंगळे, वनिता इंगळे, बेबीताई जोगंदडे, कल्याणी कांबळे, अनुसया पटेब बहादूर, पुष्पा जोगंदडे, कविता कांबळे, आशा कांबळे, आदिवासी एकता परिषदेचे गणपत गव्हाळे, भीम टायगर सेनेचे किशोरदादा कांबळे इत्यादी निवेदन देतेवेळेस उपस्थित होते. मुख्य संपादक सूर्यकांत राठोड, जनता लाईव्ह न्यूज.